जिवंत राहायचंय तुला. जो स्वतःची लाल करतो तो कधीच चांगला निघतो. तो असंच लाल करणारा मरतो सगळ्यात पहिले. मग ते नंतर पंप भरले प्रॉब्लेम येईल आपल्याला. काय डोकं लावतो कर साहेब, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? इथून पाणी बाहेर येतंय बघा मंडळी. त्याच हे मंडळी परिस्थिती अशी आहे. चेहऱ्यावर हसू दिसत असेल मंडळी, परंतु मे महिन्यामध्ये पाणी पडलं होतं. आम्ही थोडे राहिले होते ना पुरेसे पाऊस आहे ना लय घातक ठरला. ते ना प्रत्येक आंब्याचा असं आहे ना, काल त्या लोकांना पैसे निघाले पण एक शिवचा आंबा नाही. बर चाल, मग तिकडे गेला फोन कर. पॅक आहे सगळं. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरं चालू द्या. सोनू भाऊ आज आपल्या बरोबर पुन्हा एकदा यांच्या सहकार्य करण्यासाठी आपल्यासाठी आलेले आहेत. आणि कार्यक्रम आज अशा प्रकारे आहे की आज आपल्याला फवारायचं पुन्हा एकदा. तुम्ही म्हणशाल काय चाललंय यांचं? रोज उठले का फवारा मारत राहता, बसले का फवारा, उठला का फवारा. तर परिस्थिती अशी मंडळी, पावसांनी सगळा कार्यक्रम वाजवलेला आहे. तुम्ही आजपर्यंत जेवढेही ब्लॉग बघितले असतील, ही जी आपली जर्नी चालू आहे ब्रोकलीची, तर तुम्हाला कळालंच असेल की परिस्थिती काय आहे आपल्या ब्रोकलीची. त्यामुळे आता आपल्याला रोज मारायचा आहे फवारा. इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला शेती रिलेटेड कुठल्याही महत्वाचे काही कमेंट्स असतील तर ते आपल्या सोनूभाऊला विचारू शकता. बऱ्यापैकी महत्वाचा प्रगतशील शेतकरी आहे आपला सोनूभाऊ. बऱ्याच गोष्टी त्याला कळतात आणि त्यांच्याच गायडन्समुळे आपण काही गोष्टी करत चाललोय, आतापर्यंत आलोय. आणि त्यांच्या सहकार्याने शेवटच्या आता काही टप्पा राहिलाय. बरेच नुकसान आता खूप झालेली आहे. तुम्ही आता तेच सांगून झाले शेवटचे. हा, जेवढे लावले तेवढेच निघाले तर खूप चांगलं होईल. बाकी देवाची इच्छा आणि जास्त दिली तर देवाची इच्छा, बाकी काही पंप खाली. हे अर्धवट शेतकरी. तर मंडळी विषय काय झालेला आहे, आपण जे आता औषध मारणार आहे त्या औषधाला पहिले भिजून ठेवायचं राहतं आणि मग ते मारायचं राहतं. आपल्या मंडळींनी आपल्या जे आपल्याला गाईड करताय त्यांचं काही व्यवस्थित ऐकलं नाही आणि डायरेक्ट पंपात भरलंय आणि फवारा मारायला निघाले होते. पण बरं आपण एकदा विचारून घ्यायला सांगितलं, मीच सांगितलं विचारून घ्यायला. मग त्यांनी ती माझी सवय असल्यामुळे वाचलंय, नाही तर आपलं बरंच मोठं नुकसान झालं असतं. आता मग आपण हे बादली फोड शकतो ती पण चालत ते नंतर पंप भरले प्रॉब्लेम येईल आपल्याला. काय डोकं लावतो भेटली. प्लॅस्टिकचा वापर टाळावे, पण गरज पडल्यास पर्याय नसल्यास तो वापरून घ्यावे. अन्न असं नाही सोनू भाऊ, तुमच्या सहकार्यामुळेच सगळ्या गोष्टी चालू आहे इथं. ओके, लवकर हे घेऊन बादली सावलीत ठेवलं. काय आता इथं कशाला आणतो डिक्की ते? हा तू नव्हता पण हे बनवलं आपण. ओके घेऊन बनवलं. ओके भाऊ. आणि मी काय म्हणतो, कसं टाकायचं? पंप संपला का एक टाकायचं. ठीक आहे, सगळं संगत संपतील. अंकुशभाऊनी जुगाड केलं तर चांगला घेऊन टाकलाय. त्याचं चांगलं घेतलंय ना तो, दरवेळेला असंच करतो. त्यात चांगलं घेतो. कम्फर्ट जो नाही, काही संबंध नसतो त्याच्यात. उलट आहे ना, जो चांगला जो असतो ना काम करणारा, तो खराब वस्तू घेऊन आहे ना चांगली गोष्ट करायचा प्रयत्न करायचा. काही संबंध नसतो त्याचा. उलट त्याला घेऊन जायचंय, तुला सर्व्हाइव्ह करवायचंय.
स्वतःच नाही जिवंत राहायचंय तुला. रणांगणामध्ये जो स्वतःची लाल करतो तो कधीच चांगला जिंकत. तो असंच लाल करणारा मरतो सगळ्यात पहिले. तू असल्यामुळेच खेळ योद्धा आहे तो. कधीच सांगत नाही का मी सगळ्यात चांगला योद्धा आहे. तो खरा योद्धा. तो सगळ्यांना घेऊन जातो. आणि हा जो योद्धा आहे ना फक्त स्वतःच चांगलं पाहतो. पळाला बघ कसा. सोबत राहा आमच्या. चला मंडळी बघूया. पॉझिटिव्ह साईन थोडेसे दिसत आहे. आपल्या येत्या गुरुवारपर्यंत, आज रविवार आहे, अजून 3-4 दिवसात आपलं प्रोडक्शन निघू शकतो अशी एजे भाऊंचा पण अंदाज आहे. सोनू भाऊने पण आपल्याला थोडासा कल दिलेला आहे. आणि बघूया आता फवारा. आणि आज पाणी पण भरायचंय. पाणी भरून झाल्यानंतर 2 दिवसानंतर निघण्याची आशा आता इथे प्रज्वलित झालेली आहे. थोडासा आनंद वाटतोय. काय म्हणतात सोनू भाऊ? सोनू भाऊंच्या खूप अथक प्रयत्न आणि त्यांच्या त्या साथीमुळेच या गोष्टी शक्य होऊ शकत आहे. बाकी विषय गंभीर आहे सोनू भाऊंचा. साहेब काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? काय वाटतं जेव्हा माल निघायला सुरुवात होईल तेव्हा कळेल ना. तोपर्यंत काही नाही कळत. काही नाही वाटत. पावडर घेऊन लवकर पाणी लावले. ओके ठीक आहे ना. ठीक आहे चालेल. जसं तुम्ही मानशाल तसं. तुमच्या शब्दाच्या बाहेर खेळ आहे. इतक्यात आता आपण फवारा मारून झालाय आपला. आता आपण आलेलो आहे. सकाळी जे जायच्या आधी तुम्ही एक शॉट बघितला असेल, त्याच्यात मला दिसलं असेल की मक्यालाच पण पाणी देऊ राहिले, फवारा पण मारू राहिले. ॲट अ टाइम मल्टिपल कामांचा खेळ चालू आहे. आणि आता जर आपण मध्ये जाऊ बघूया की पाणी भरलंय. मध्ये जाऊन बघूया किती भरलेलं. तर बारा द्यावं लागेल मंडळी. भरलेलं आहे. लाईट पण गेली आहे मंडळी. जरा आता आंब्याचा आस्वाद घेऊया आपण. आंबा खाऊ आणि मग बाकी उरलेलं भरायचं काम आहे जे आपलं ते पण भरून घेऊ. आणि खालची ब्रोकली पण आपल्याला आज भरायची. एखाद्या आज नाईट करावं पण लागू शकतो. तर मंडळी मका भरून झाली आहे. आणि आता आपण आलेलो आहे पुन्हा एकदा आपली ब्रोकली भरायला. आजचा दिवस मंडळी सुरुवात झाली होती सकाळी फवारण्यापासून. तर आजचा दिवस शेवटापर्यंत येता येता आपल्याला पुन्हा एकदा काम जे आपलं लागलेलं आहे ते म्हणजे आपलं ब्रोकली भरून घ्यायची आजची आज. देवाने कृपा केली तर पुढच्या 3-4 दिवस जर पाऊस नाही आला तर आपली ब्रोकली बऱ्यापैकी व्यवस्थित होण्याचे चान्सेस खूप आहे. फक्त आता देवाने भाव पण दिला पाहिजे. चांगला जर भाव भेटला तर बऱ्यापैकी काम होईल. इथून पाणी बाहेर येतंय बघा मंडळी. तर याचं पावडं घेऊन यावं लागेल, काहीतरी करावं लागेल. हे मग मंडळी परिस्थिती अशी आहे. पूर्ण ब्रोकली आलेली आहे. आलेली आहे पूर्ण सडून गेली. काय चुकलं तोडून टाकावं लागतं. हे बघा झालेली ब्रोकली अशी सडून गेलेली आहे. हाताशी आलेला घास असा फेकून द्यावा लागतोय मंडळी. चेहऱ्यावर हसू दिसत असेल मंडळी, परंतु परिस्थिती फार नाजूक आहे. वाटतं असं ते आता हसत राहावं लागतंय. एवढं सगळं जे दिसतंय तुम्हाला त्याच्यात 50% परिस्थिती आता जस्ट तुम्हाला मी जे दाखवलं हे बघा. तुम्हाला जे दाखवतो आता परत एकदा हे जे मी दाखवलं ना दिसतंय बघा एकदम व्यवस्थित आहे. ब्रोकली आहे अशी परिस्थिती आहे. 50% झाडं अशीच जाणार आहे. काहीच म्हणजे पावसाने डायरेक्ट खतरनाक खेळ करून टाकलाय. मेचा पाऊस पूर्ण सगळं काही जेवढं लागवड लावली तेवढी पण यायची. आता तुम्ही चेहऱ्यावर म्हणजे ते बोलू शकत नाही त्या गोष्टी. आपण शेतकरी का आत्महत्या करतो मंडळी या गोष्टी तुम्हाला आता आपण जेव्हा स्वतः करतो त्यावेळी गोष्टी त्यावेळेला लक्षात येतं. चला अजूनही होप पण एक आहे. शेतकऱ्याकडनं एक गोष्ट शिकायची झाली तर तो
साथही काही असे लोक असतात की शेवटच्या श्वासापर्यंतही आपला म्हणजे नाही का प्रयत्न करायचा सोडत नाही. आणि तुम्हाला आपलं रावडी मंडळींचं हे पण माहिती आहे, पोरं कसे आपले शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण न सोडणारे माणसं. तर तसंच काहीसं चाललं आहे, प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करायचा आणि तो चालू ठेवतो. चला तर मंडळी, आता तुम्हाला जास्त बोर नाही करत आम्ही. आजचा हा शेवटचा दिवस. हे जे भाऊ काय कारण असतो लवकर त्यांना तिकडे पण त्यांचं काही वैयक्तिक पर्सनल त्यांच्या आयुष्यात पण मोठी गोष्ट होणार आहे, त्यामुळे ते तिकडे त्वरित त्यांना जावं लागलं. त्यामुळे ते आपले जे भाऊ तिकडे गेलेले आणि आपण हे काम अर्ध जे बाकी आजच्या दिवसाचं ते पूर्ण करतो आहे. परंतु चला, आता वेळ झाली तुमच्याबरोबर रजा घ्यायची, तर हे काम संपून आज उद्या सकाळी पहाटे बाकीचे 2 खांड भरण्यासाठी यायचं आहे आपल्याला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला नक्कीच दिसेल. तोपर्यंत मंडळी राम राम, श्याम श्याम, टेक केअर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.